पुढारीचे चेअरमन एमिरेट्स, मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 80वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं कोल्हापुरातल्या पोलीस परेड ग्राउंडवर आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पृथ्वीराज चव्हाण, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आपले प्रतिनिधी माझे सहकारी रिद्धी म्हात्रे आपल्यासोबत आहेत। जिथे कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रम स्थळाच्या बाहेरून रिद्धी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात, तर जिथे कार्यक्रम होणार आहे तिथे कार्यक्रम स्थळाच्या आतून आपले प्रतिनिधी शेखर पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला रिद्धी यांच्याकडे जातो। रिद्धी, कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे? कोल्हापुरामध्ये इतके मान्यवर येणार आहेत प्रतापसिंह जाधव साहेबांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यासाठी, त्यामुळे मोठी तयारी करण्यात आली असेल, पोलीस बंदोबस्त प्रचंड असेल, काय नेमकं सध्या दिसतंय, काय परिस्थिती आहे? अगदी विक्रांत, जसं तुम्ही म्हणालात की मोठा उत्साहाचं वातावरण आहे। सध्या मी कोल्हापुरातल्या पोलीस ग्राउंडवर आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकताय एक छान अशी कमान उभारली गेलेली आहे, ज्याच्यावर सगळ्या आजच्या कार्यक्रमासंदर्भातला उल्लेख आहे। आपण पत्रमहर्षी म्हणतोय कारण मोठा अनुभव पत्रकारिता क्षेत्रातला हा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब यांचा आहे। आणि त्याचबरोबर आपण बघतोय की त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा जसा आज आयोजित केलेला आहे, त्याचबरोबरीनं एक महत्त्वाची गोष्ट इथं घडणार आहे। आणि ती महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे तर ते म्हणजे पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब यांचं आत्मचरित्र हे सुद्धा आज प्रकाशित होणार आहे। आता पोलीस ग्राउंडवर ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे तिथं जी आसन व्यवस्था आहे त्याच्या अगदी शेजारीच ही एक प्रतिकृती इथं उभारली गेलेली आहे। आपण बघतोय भव्य दिव्य अशी ही प्रतिकृती आहे, ज्याच्यावर सिंहायन 5 तपांचे पर्व असं म्हटलेलं आहे। 5 तपांचे पर्व आपण म्हणतोय, पण फक्त पत्रकारितेशी संदर्भात नाही हा विक्रांत, तर साहेबांचं सामाजिक क्षेत्रातलं काम तितकंच मोठं आहे। या सगळ्या वर्षांमध्ये त्यांच्याशी ओळख झालेले, त्यांचा मित्रपरिवार झालेले, कामाच्या निमित्तानं त्यांची ज्यांच्याशी भेट झाली, या सगळ्या संदर्भातले अनुभव, त्यातले काही मजेशीर किस्से, त्याचबरोबरीनं जाधव कुटुंबियांसोबतचे अनेक प्रेमळ क्षण साहेबांचे आहेत, त्याचा सुद्धा उल्लेख या आत्मचरित्रामध्ये आहे। त्यामुळे त्या दृष्टीनं सुद्धा हे प्रत्यक्ष वाचकांच्या हातात आत्मचरित्र केव्हा पडेल, आपल्याला ते कधी वाचता येईल, याची सुद्धा एक वेगळी उत्सुकता असणार आहे। आज जे सगळे मान्यवर इथे येणार आहेत त्यांच्या हस्ते या प्रतिकृतीचं अनावरण आणि अर्थात आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा होणार आहे। त्याचबरोबर आपण हे छोटे तंबू इथं पाहतोय विक्रांत दृश्यांमध्ये, तर हे सगळे व्हीआयपी, व्हीव्हीआयपी किंवा मीडिया झोन या सगळ्यासाठीचे एंट्रीचे हे छान तंबू इथं उभारले गेलेले आहेत, कारण येणाऱ्या मान्यवरांचं छान स्वागत इथं होणार आहे। आणि त्यानंतर पुढे केलेली ही अशी लांबवर नजर जाईल तिथपर्यंत केलेली आसन व्यवस्था आपण बघतोय। आपण लास्ट मिनिट टचअप म्हणतो विक्रांत, तसं आता सध्या या क्षणाला पोलीस ग्राउंडवर सुरू आहे। तयारी अशी आहे की सध्या आपण बघतोय की व्हॉइस टेस्ट ठिकठिकाणी सुरू आहेत, कशा पद्धतीनं सजावट झालेली आहे, स्वच्छतेविषयीचं भान राखलं जात आहे, अगदी शेवटचा हात सगळ्यावर फिरतोय आणि आता सगळेजण सज्ज आहेत। भव्य दिव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी झालेली आहे। पुढच्या थोड्या वेळात हा कार्यक्रम सुरू होणार आहे, त्यामुळे त्याची एक वेगळी उत्सुकता निश्चित सगळ्यांना आहे। सध्या पोलीस ग्राउंडवर ही तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली असं म्हणता येईल विक्रांत। नाही, खरं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उत्सुकता आहेच। उत्सुकता नेमकी कशी आहे? कोल्हापुरातली नेमकी परिस्थिती काय आहे? कोल्हापूरकरांना सध्या काय वाटतंय? आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील सुद्धा आपल्या सोबत आहेत, मी त्यांच्याकडे जातो, तुम्ही जोडलेला राहाच। शेखर, मी राजकीय मंडळींची नावं वाचून दाखवली कोण कोण उपस्थित राहणार आहे, मात्र सामाजिक क्षेत्रातले लोक असतील, कला क्षेत्रातले लोक असतील, अनेक मान्यवर येणार असतील आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडतोय। कोल्हापूरकरांसाठी सुद्धा मोठा आनंदाचा क्षण असणार आहे। कोण मान्यवर येणार आहेत? कोल्हापूरकरांसाठी हा क्षण कसा खास असणार? विक्रांत, अगदी बरोबर आहे। हा आनंदाचा आणि कौतुकाचा क्षण असणार आहे, कारण 80वा वाढदिवस जो आहे तो आता ते साजरा करतायत, ज्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी, प्रगतीसाठी अख्खी हयात जी आहे ती घालवलेली आहे आणि
कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातल्या घडामोडींच्या पुढारीच्या माध्यमातून त्यांनी आजवर मांडत आलेले आहेत, अनेक गोष्टींना न्याय देत आलेले आहेत. त्याच पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यामुळंच अनेकांच्या खरं तर हा सोहळा जो आहे तो अतिशय मोठ्या दिमाखात त्या ठिकाणी साजरा व्हावा यासाठी अनेक राजकीय मंडळींनी काही दिवसांपूर्वीच बैठका घेतल्या होत्या. कोल्हापुरातल्या विशेष करून सर्वच नेत्यांनी एकत्र येत एक समिती वाढदिवस गौरव समिती बनवली होती आणि या गौरव समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण प्रत्येक मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करणार आहोत आणि डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस जो एक लोकोत्सव पद्धतीने त्या ठिकाणी साजरा कसा व्हावा यासाठी सगळं नियोजन करण्यात आलं होतं आणि तो क्षण आता आलेला आहे. अगदी काही तास त्या ठिकाणी बाकी आहेत आणि जसं रिद्धी मगाशी म्हटली शेवटचा टच जसा या सभागृहामध्ये आता देताना अनेक जण पाहायला मिळतात तीच दृश्य मी सुरुवातीला दाखवतो. या सभागृहाच्या ठिकाणी सर्वच पुढारीचा स्टाफ देखील आता पाहतोय जो प्रत्येक मान्यवरांच्या स्वागतासाठी या ठिकाणी लगबग त्यांची सगळ्यांची सुरू आहे. वरती व्यासपीठावरती देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. काही सिक्युरिटी चेक त्या ठिकाणी होत आहेत. तू जसं म्हणालास की किती मान्यवर मोठमोठे या ठिकाणी येणार आहेत तर अगदी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर येणारच आहेत तर त्यांच्याशिवाय अनेक अध्यक्ष देखील येणार आहेत, सभापती येणार आहेत विधानसभेची विधान परिषद. त्यामुळे निश्चितच हा एक मोठा सोहळा या ठिकाणी आहे. शरद पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळं निश्चितच हा एक वाढदिवस नाही एक लोकोत्सव पद्धतीने या ठिकाणी सर्वजण साजरा करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि निश्चितच काही वेळातच आता लोक देखील याला सुरुवात होईल. मान्यवर जे आहे ते त्या ठिकाणी वेळेत पोहोचणार आहे. त्यामुळे निश्चितच एक मोठा सोहळा आज या वाढदिवसाच्या निमित्तानं कोल्हापुरातल्या पोलीस ग्राउंड या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच एक आनंदाचं वातावरण खरं तर केवळ पुढारी समूहाला नाहीत केवळ कोल्हापूरला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी असताना या ठिकाणी दिसते. विक्रांत बरं, शेखर जोडलेले राहा. पुन्हा एकदा रिद्धी यांच्याकडे जातो. रिद्धी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी सोबत आहेत. रिद्धी, तुम्ही काल मुंबईतून कोल्हापूरला गेलात. कोल्हापूरमध्ये तुम्हाला काय वातावरण दिसलं तेही जाणून घ्यायला आवडेल कारण आपण या कार्यक्रम स्थळाविषयी बोललो. संपूर्ण कोल्हापूरमध्ये वातावरण निर्मिती झाली असेल. अगदी अगदी विक्रांत, कोल्हापूरमध्ये तर वातावरण निर्मिती आहेच. आम्ही मुंबईतून कोल्हापुरात आलो त्यावेळेला अगदी रस्त्याला कोल्हापुरात तर चौकात साहेबांना शुभेच्छा देणारे वाढदिवसाचे बॅनर निश्चित लागलेले आहेत आणि कोल्हापूरमधलं हेच वातावरण किंवा कोल्हापूरकरांच्या मनात पुढारीविषयी साहेबांविषयी प्रचंड आत्मीयता आहे, प्रचंड प्रेम आहे. तर मला असं वाटतं की हे आपण जाणून घेण्यासाठी टोमॅटो FM जे आपलं आहे त्यातले आरजे जायद सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. खूप खूप स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर. आणि आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की आता म्हणजे प्रचंड वातावरण निर्मिती मागचे अनेक दिवस आहे कारण साहेबांचा वाढदिवस आहे, 80 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्तानं कोल्हापुरात नेमकं काय वातावरण, कोल्हापूरकरांचं काय म्हणणं? कोल्हापूरकरांचा उत्साह हा समजण्यासारखा आहे आणि याचं कारण मी तुम्हाला सांगेन रिद्धी. बिकॉज कोल्हापूरमध्ये पुढारी म्हटलं की एक कोल्हापूरच्या सामाजिक संस्कृतीशी जोडलेली नाळ आहे आणि साहेबांचं मागच्या कित्येक दशकांमध्ये कोल्हापूरच्या म्हणूयात समाजाच्या विकासामध्ये एक योगदान राहिलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतंय की आपल्या साहेबांचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक जण आम्हाला गेली काही दिवस विचारतोय की आम्ही त्या प्रोग्रामला कसं येऊ शकतो. तुम्ही चौकात जे फ्लायर्स किंवा तुम्ही चौकात फ्लेक्सेस जे बघितले त्यातूनच आपल्याला कळतंय की हे प्रेम किती मनापासून आहे. आणि मला सांगायला आवडेल अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी बोलणार आहे तुमच्याशी की हे योगदान कित्येक दशकांपासून कसं आहे. त्याच्यामुळे निश्चित त्याविषयीची सुद्धा एक वेगळी उत्सुकता आहे आणि कोल्हापूरकरांचा तर उत्साह आम्हाला दिसतोच आहे मुंबईतून इथे आल्यापासून. पण मला असं वाटतं अगदी थोडासा वेळ विक्रांत आता राहिलेला आहे मान्यवर प्रत्यक्ष इथं उपस्थित व्हायला आणि कार्यक्रम सुरू व्हायला सुद्धा. तर हा भव्य दिव्य सोहळा पुन्हा एकदा सुरू झाला की पुढचे तपशील निश्चित पुन्हा एकदा तुम्हाला देऊच आम्ही. बरं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अर्थात कोल्हापूरमध्ये उत्साह दिसतोय आणि आपल्या टोमॅटो FMचे आरजे यांनी ज्याप्रमाणे म्हटलं कोल्हापूरकरांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याची इच्छा आहे ते मागच्या अनेक दिवसांपासून विचारतायत की आम्ही कशा प्रकारे उपस्थित राहू शकतो. आपले प्रतिनिधी रिद्धी म्हात्रे आणि शेखर पाटील दोघेही आपल्यासोबत होते. तुम्हा दोघांचे आभार. तुम्ही सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी आणि या कार्यक्रमाचे अपडेट तर अर्थात आपल्याला पुढारी न्यूजवर वेळोवेळी पाहायचेच आहेत.